नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा 8वा पाठ, उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्या नावावरूनच आपल्याला कळत आहे की काही सूक्ष्मजीव जे असतात, उदाहरणार्थ बॅक्टेरियाज, जे सर्वच नव्हे पण जास्तीत जास्त बॅक्टेरिया जे असतात ते आपल्याला उपयोगी असतात. आता सूक्ष्मजीवांमध्ये व्हायरस सुद्धा येतात. व्हायरस आपल्याला हार्मफुल आहेत, सगळे व्हायरस आपल्याला हार्मफुल असतात. तर बॅक्टेरियामध्ये काहीच बॅक्टेरिया आपल्याला हार्मफुल असतात, परंतु बहुतेक सर्वच 70 to 80% बॅक्टेरिया आपल्याला उपयुक्त आहेत, म्हणजे आपल्याला युजफुल आहेत. तर ते बॅक्टेरिया म्हणजे काय, बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्याविषयी आपण आता ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत. आणि बॅक्टेरिया पाहण्यासाठी कशा प्रकारे सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो किंवा कशा प्रकारे स्लाइड तयार केली जाते. दोन प्रकारचे बॅक्टेरियाज असू शकतात, एक बॅसिलस आणि दुसरा असतो कोकस. त्याच्यापैकी आपण आता इथे बॅसिलस बघणार आहोत. याची रचना आयताकृती रॉड शेप असते. चला तर मग पाहूया उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव. पहा, आपल्याला स्लाइडवर एक प्रश्न दिसतोय, सूक्ष्मजीव म्हणजे काय. इंग्लिशमध्ये याला मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हणतात. त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत. बघा, मी तुम्हाला सांगितलं आपल्या पाठाच्या नावाप्रमाणेच की काही सूक्ष्मजीव जे असतात ते आपल्याला उपयुक्त असतात, तर काही असतात ते हार्मफुल असतात, अपायकारक असतात. तुम्ही सूक्ष्मजीवांचे निरीक्षण कसे केले आहे. बघा, सूक्ष्मजीवांचे निरीक्षण यांच्या नावामध्ये सूक्ष्मजीव असेल, मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, तर हे बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचाच वापर करावा लागेल. कधी कधी मायक्रोस्कोप म्हणजे साध्या मायक्रोस्कोपनी सुद्धा हे दिसत नाही, तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप वापरावा लागतो आणि त्याची इमेज मोठी करून आपल्याला ती दिसू शकते. तर अशा प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझम यांची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या निरीक्षणाविषयी आपण या येणाऱ्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. पहा, उपयुक्त सूक्ष्मजीव म्हणजे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिल आहे. लॅक्टो हे जे नाव आहे, लॅक्टो म्हणजे दूध, लक्षात घ्या. लॅक्टोबॅसिल आहे म्हणजे बॅसिलस, तुम्हाला सांगितलं बॅसिलस हे रॉड शेप किंवा आयताकृती यांची रचना असते. दुसऱ्या प्रकारचे जे सूक्ष्मजीव असतात ते कोकस म्हणजे किंवा अनेक वचन त्यांचं प्लुरल कोकाय होतो. कोकाय म्हणजे गोलाकार, म्हणजे स्पेरिकल शेप त्यांचा आकार असतो. तर आता लॅक्टोबॅसिल आहे बघा, हे जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचे किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक अम्लामध्ये रूपांतर करतात. आता किण्वन प्रक्रिया म्हणजे फर्मेंटेशन. आपल्याला माहित आहे, आपण इथिल अल्कोहोल वगैरे तयार करण्याची जी पद्धत आहे, किंवा इडलीचं पीठ किंवा डोस्याचं पीठ आपण जे लावतो त्याचं किण्वन केलं जातं, म्हणजे त्याचं फर्मेंटेशन केलं जातं आणि त्याचं नंतर स्पंजी स्वरूपात आपल्याला ते दुसऱ्या दिवशी आपण त्याचा डोसा वगैरे खाऊ शकतो. आता लॅक्टोज शर्करेचं किण्वन प्रक्रियेद्वारे म्हणजेच फर्मेंटेशनद्वारे लॅक्टिक अम्लामध्ये म्हणजे ऍसिडमध्ये रूपांतर होतं. यामुळे दुधाचा सामू कमी होतो. आता सामू म्हणजे काय, त्याच्याविषयी आपण केमिस्ट्रीच्या 9व्या इयत्तेच्या लेसनमध्ये बघितलेला आहे. सामू म्हणजे पीएच, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन बघितलेला आहे. जर सामू कमी होत असेल, हे ऍसिड आहे, आपल्याला माहित आहे ऍसिडचा सामू 7 पेक्षा कमी असतो, म्हणजे त्याचा पीएच 7 हा न्यूट्रल पीएच आहे आणि त्याच्या आधी जो असतो तो ऍसिडिक असतो, त्याच्यानंतर असलेला बेसिक, हे आपल्याला माहित आहे. आता दुधाचा सामू कमी होतो, दुधातील प्रथिनांचे क्लथन होते. आता क्लथन म्हणजे काय, तर कोएग्युलेशन म्हणजे गुठळी तयार होते. त्यामुळे दुधातील प्रथिने इतर घटकांपासून वेगळी होतात आणि यालाच दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतात. आणि आपण हे दही खातो, आपल्याला म्हणजे जाडसर असं हे दही असतं, म्हणजे ती गुठळी तयार झालेली आहे, त्याचं कोएग्युलेशन झालेलं आहे. कशामुळे, तर लॅक्टोबॅसिलामुळे. म्हणजेच दुधाचं रूपांतर इथे दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलामुळे झालेलं आहे. म्हणजे हा आपल्याला अत्यंत उपयुक्त असा सूक्ष्मजीव आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा काही क्वेश्चन्स आहेत, त्याची क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं की अपचन झाल्यास किंवा पोट बिघडल्यास डॉक्टर दही किंवा ताक घेण्यास का सांगतात. तुम्हाला मी क्ल्यू देतो, याच्यामध्ये ऍसिड असतं, तुम्हाला माहित आहे न्यूट्रलायझेशन रिएक्शन, याच्यावरून तुम्ही याचा आन्सर शोधून काढू शकता. कधीतरी दही कडवट व बुळबुळीत होऊन त्याला तार येते, असे का होत असेल. कडवट होत असेल तर थोडेसे बेसिक प्रॉपर्टी दाखवत आहेत. दुधाच्या साईचे किण्वन विरजण करून घरी कोणकोणते पदार्थ मिळवतात, तर आपल्याला माहिती आहे आपण पनीर खातो किंवा इतर दुधाचे पदार्थ जे असतात बटर वगैरे, ते अशा प्रकारच्या किण्वन प्रक्रियेतून तयार
होत असतात. किण्वन म्हणजे त्याला इस्ट म्हणजे तुम्हाला सांगितल्यामुळे फर्मेंटेशन करून. हल्ली लोकप्रिय झालेले प्रोबायोटिक दही हा शब्द विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. प्रोबायोटिक दही व इतर खाद्यपदार्थ म्हणजे नेमके काय ते आपण आता इथे पाहणार आहोत. बघा, अशा पदार्थामध्ये लॅक्टोबॅसिलाई सारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरले जे आपल्या शरीराला उपयुक्त आहेत. असे खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरण्याचे कारण हे सूक्ष्मजीव, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे सूक्ष्मजीव करतात काय तर आपली जी आपला जो अन्न मार्ग आहे म्हणजे एलिमेंटरी कॅनल जो आहे त्यात क्लॉस्ट्रिडियम सारखे घातक जीवाणू असतात. त्याला नष्ट करण्याचं काम हे लॅक्टोबॅसिलाई करत असतात आणि त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढत असते. आणि म्हणून हल्लीच्या काळामध्ये आपण बघतो की प्रोबायोटिक दुधाचे पदार्थ जे असतात त्याच्यावर लिहिलेलं असतं की प्रोबायोटिक आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई सारखे सूक्ष्मजीव असतात जे आपल्याला अत्यंत उपयुक्त आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंचे उपयोग. आता ह्यांचे उपयोग काय ते आपण इथे पाहूया. दही, ताक, तूप, चीज, श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधाच्या किण्वनाने मिळतात म्हणजे फर्मेंटेशनने आपल्याला अशा प्रकारचे पदार्थ मिळत असतात. आणि हे पदार्थ आपण जनरली आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये किंवा इतर दिवशी श्रीखंड वगैरे खात असतो. म्हणजे हे दुधापासून तयार झालेले पदार्थ आहेत. त्याच्यासाठी आपल्याला माहित आहे अमूल सारखी डेअरी किंवा बऱ्याचशा डेअरीज आता तयार झालेल्या आहेत आणि दूध हा आपल्या अन्न घटकातला एक अविभाज्य असा घटक झालेला आहे. सिडार, कोको, भाज्यांची लोणची इत्यादी पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई किण्वन प्रक्रिया उपयुक्त आहे. बघा, ही भाज्यांची लोणची वगैरे टिकून ठेवायची असतील तर त्याच्यामध्ये कुठले तरी जीवाणू पाहिजेत आणि जेणेकरून त्याच्यावर बुरशी पकडणार नाही. म्हणजे याच्यासाठी सिडार किंवा कोको किंवा भाज्यांच्या लोणचीमध्ये अशा प्रकारच्या बॅसिलायचा वापर केला जातो. पचन संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यास लॅक्टोबॅसिलाई व इतर काही सूक्ष्मजीव रोग्यास एकत्रितपणे देऊन उपचार करतात. आपल्याला माहित आहे की आपलं पोट दुखत असेल तर ऍसिड आणि बेस एकत्र येणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे न्यूट्रलायझेशन रिएक्शन होऊन पाणी आणि सॉल्ट तयार होतो आणि आपली पोटदुखी थांबते. म्हणजे पचन संस्थेत काही डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काही बिघाड झाला तर लॅक्टोबॅसिलाई सोबत इतर सूक्ष्मजीव सुद्धा रोग्यास दिले जातात. गाई म्हशींना दिले जाणारे आंबवण म्हणजे लॅक्टोबॅसिलाईच्या मदतीने आंबवलेले अन्न असते. बघा, त्यांना एक पेंड सारखा पदार्थ खायला दिला जातो म्हणजे त्याला आंबवण म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई असतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल तर तो क्युअर होऊ शकतो. म्हणजेच त्यांना सुद्धा पचनासाठी याचा उपयोग होतो. मद्यार्क निर्मिती तसेच काही प्रकारचे पाव बनवताना लॅक्टोबॅसिलाई किण्वन प्रक्रिया वापरली जाते. मद्यार्क म्हणजे अल्कोहोलची निर्मिती. इथील अल्कोहोल आपल्याला माहिती आहे वायनरी किंवा इतर जे दारूचे प्रकार आहेत त्याच्यासाठी म्हणजे मद्यार्कासाठी अशा प्रकारच्या लॅक्टोबॅसिलाईचा वापर किण्वन प्रक्रियेमध्ये केला जातो. आता पहा रायझोबियम. आता हा शब्द काय आहे? रायझोबियम म्हणजे काय तर शिंबाधारी वनस्पती ज्या आहेत म्हणजेच लेग्युमिनस प्लांट ज्यांच्या मुळांवर गाठी असतात त्यांना शिंबाधारी वनस्पती किंवा लेग्युमिनस प्लांट असं म्हटलं जातं. आता त्या गाठी कसल्या असतात तर याच्यामध्ये रायझोबियम असतात आणि त्यांचं कार्य काय असतं हे आता आपण इथे पाहणार आहोत. सहजीवी जीवाणू, सहजीवी म्हणजे सिम्बायोटिक, एकमेकांवर अवलंबून असणारे. आता रायझोबियम काय करतात तर रायझोबियम हे मुळांवरील गाठीत राहून हवेतील नायट्रोजन जो आहे त्याचा नायट्रेट्स किंवा नायट्राइट्स मध्ये रूपांतर झालेला आहे त्याला शोषून घेण्याचं काम करतात. तसेच अमिनो आम्ले पुरवतात व त्या बदल्यात रोपटका तयार करतं तर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून कर्बोदक तयार करतं म्हणजेच कार्बोहायड्रेट्स तयार करतं आणि या कार्बोहायड्रेट्सचा उपयोग ह्या जीवाणूंना होत असतो. म्हणजे दोन्हीही एकमेकांवर अवलंबून आहेत. जसं की झाडाला नायट्रोजनची गरज आहे, ते नायट्रेट्स किंवा नायट्राइट्स किंवा अमिनो आम्ल पुरवण्याचं काम हे रायझोबियम बॅक्टेरिया करत असतात आणि त्याच्या बदल्यात ते झाडाकडून कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट C6H12O6 हा त्यांचं अन्न घेत असतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जीवनाला सहजीवन म्हटलं जातं म्हणजे सिम्बायोसिस असं म्हटलं जातं. जेव्हा रायझोबियम हवेतील नायट्रोजन. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पाठामध्ये नायट्रोजन चक्र पाहिलं होतं म्हणजे नायट्रोजनची सायकल बघितली होती की नायट्रोजन जो असतो नायट्रोजन तर 78% आहे वातावरणामध्ये, परंतु नायट्रोजन तसाच्या तसा वनस्पती शोषून घेऊ शकत नाहीत. याच्यासाठी त्याचं नायट्रेट्स किंवा नायट्राइट्स मध्ये रूपांतर करावं लागतं. नायट्रोजनची संयुगे बनवतात बघा नायट्रोजन पासून. पण या नायट्रोजनचे स्थिरीकरणासाठी त्यांना वाटाणा, घेवडा, सोयाबीन व इतर कडधान्यांची यजमान म्हणून गरज असते. म्हणजे हीच का तर ज्यांना शेंगा येतात
अशा झाडांची मुळं जी असतात त्याच्यावर गाठी असतात, त्या गाठींना आपण लेग्युमिनस प्लांट म्हणजे शिंबाधारी वनस्पती असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये हे रायझोबियम असतात. ते हवेतला नायट्रोजन फिक्स करतात म्हणजे स्थिर करतात आणि तो नायट्रोजन मग झाडं वापरतात. म्हणजेच हवेतला डायरेक्ट जरी 78% नायट्रोजन असला तरी झाडं किंवा प्लांट्स डायरेक्ट वापरू शकत नाही, तर त्यांचं संयुगामध्ये रूपांतर करावं लागतं आणि तेच काम हे रायझोबिया करत असतात. इथे पहा तुम्ही एक जर सोयाबीनचं मूळ घेतलं, त्याच्यात 3 ते 5% हायड्रोजन पेरॉक्साईडने त्याचं निर्जंतुकीकरण करून घ्यायचं आहे. डिसइन्फेक्टंट टाकून त्याचं डिसइन्फेक्शन करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 70% अल्कोहोल इथिल अल्कोहोलमध्ये त्याला ठेवून त्याच्यानंतर काप करायचे आणि सॅफ्रॅनिन नावाचा त्याच्यामध्ये एक इंडिकेटर टाकायचा आहे. आणि सॅफ्रॅनिन टाकल्यानंतर आपण ही जर स्लाइड सूक्ष्मदर्शकाखाली पाहिली तर आपल्याला अशा प्रकारची रचना दिसते. त्याचे काप एकदम पातळ करायचे आहेत आणि ते स्लाइडवर घेऊन त्याच्यावर आच्छादन टाकायचं आहे, कव्हर स्लिप टाकायची आहे. तर आपल्याला ही जी गाठ दिसते त्याचा आपण स्लाइड तयार केलेली आहे. गाठीची वाहिनी होती वगैरे बघा आपल्याला दिसते ह्याच्यामध्ये. आणि महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला एक रॉड शेप असे बॅक्टेरिया पिंकिश कलरचे दिसत आहेत, तेच असतात रायझोबिया बॅक्टेरिया, जे हवेतला नायट्रोजन फिक्स करण्याचं काम करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशनमध्ये काय शिकलो तर उपयुक्त असे लॅक्टोबॅसिलाई म्हणजे काय, जे सूक्ष्मजीव आहेत, जे जीवाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत, ते आपल्याला कशा प्रकारे उपयोगी ठरतात. दुधाचं रूपांतर दह्यामध्ये कशा प्रकारे केलं जातं, कोएग्युलेशन कशा प्रकारे होतं, किंवा रायझोबियम हवेतील नायट्रोजनचं नायट्रेट्स किंवा नायट्राइट्सच्या संयुगामध्ये रूपांतर करून ते झाडांना कसं पुरवतात आणि त्या बदल्यात त्या सहजीवनात कशा राहतात किंवा त्या बदल्यात ते कर्बोदके कसे मिळवतात याच्याविषयी आपण पाहिलं. त्याचप्रमाणे सोयाबीनची स्लाइड आपण बघितली की त्याच्यामध्ये आपल्याला लॅक्टोबॅसिलाई दिसले. धन्यवाद.